Welcome back, all of you. सोशलॉजीच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण आता नोट्स मेकिंग प्रोसेस ही समजून घेणार आहे. मुळात नोट्स मेकिंग कशा करायला पाहिजेत, नोट्स मेकिंग स्वतःच्या असायला पाहिजेत का, हे मुलांचे डाऊट असतातच. पण त्यासोबतच त्या एका नोटमध्ये, एका टॉपिकवरच्या एका नोटवर जवळपास 200 ते 300 शब्दांचा डाटा तुमच्याकडे असायलाच पाहिजे असं तुम्हाला सर्वजण सांगतील. सर्व टॉपरचे तुम्ही जर व्हिडिओ टॉक्स ऐकत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कॉमन जाणवेल. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की एका नोटच्या आतमध्ये पण काय काय यायला हवं? आणि मुळात हे कळतं कधी, ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपल्या नोट्समध्ये काय चुका झाल्यात. तर नंतर कळण्यापेक्षा आधीच काय चुका आपण टाळू शकतो ते आपण आज लेक्चरमध्ये बघणार आहे. तर नोट्स मेकिंगच्या प्रोसेसमध्ये पहा कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. पहिली गोष्ट, ज्या टॉपिकवर तुम्ही नोट्स बनवता, जसं जीएचच्या नोट्स असतात तिथे डाटा फॅक्ट लागतो तुमचा इंट्रोडक्शन लिहिण्यासाठी. इथे सोशलॉजीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही डेफिनेशनने सुरुवात करता आणि जे एक समाजशास्त्रीय स्वरूपात सुद्धा येतं. डाटा फॅक्टने करू नये असा त्याचा अर्थ होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशनने सुरुवात करता त्यावेळेस एक स्टँडर्ड डेफिनेशन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ती स्टँडर्ड डेफिनेशन समाजशास्त्रीय स्वरूपाची हवी. आणि समाजशास्त्रीय डेफिनेशन कोण देऊ शकतं? सोशलॉजिस्ट, समाजशास्त्रज्ञ स्वतःच देऊ शकतो. मोस्ट ऑफ द ठिकाणी समाजशास्त्रज्ञांनी दिलेली डेफिनेशन अवेलेबल असते. काही मोजकी ठिकाणी आहेत जिथे तुम्हाला वेगळ्या डेफिनेशन्स यूज करावे लागतात, पण त्या देखील स्टँडर्ड असतात. तर एक तर डेफिनेशन तुमच्याकडे असायला हवी ज्या टॉपिकवर तुम्ही नोट्स बनवताय. दुसरी गोष्ट, ज्या समाजशास्त्रज्ञाने त्या डेफिनेशन दिलेले त्याचं नाव यायला हवं. ज्या पुस्तकात दिले ते नाव जर लिहू शकाल तर अतिउत्तम, तुमचा आन्सर किंवा तुमचे नोट्स तेवढ्याच भारी होतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट द टॉपिक, ज्या टॉपिकबद्दल आपण नोट्स बनवत आहे त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन असते. मग ती समाजशास्त्रज्ञाची असेल तर ते वेगवेगळ्या थेरीज असतील, त्याच्या रिलेटेड एखादी डायग्रॅम असेल, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये येतात. त्यानंतर थिंकर रिलेटेड टू सच टॉपिक्स अँड देअर थॉट्स ऑन दॅट टॉपिक. आता बऱ्याचदा काय असतं, एक थिंकर त्याचे विचार मांडतो, बाकीचे थिंकर्स इधर त्याला सप्लिमेंट करतात की यस हा थॉट बरोबर आहे किंवा त्याला सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट देतात, आणि काही थिंकर्स असे आहेत जे त्याला काउंटर आर्ग्युमेंट देतात. तर हे दोन्ही फॅक्टर इथे येतात थिंकर्सच्या थॉट्स प्रोसेसमध्ये. त्यानंतर यस थिंकर्स हू शोज द लिमिटेशन्स, क्रिटिक्समध्ये आपण त्याला म्हणतो की बऱ्याचदा थिंकर्सने दिलेले विचार बाकीच्या थिंकर्सला पटतीलच असं नाही. जसं मी सिलेबस डिस्कशनमध्ये बोललो होतो, पॉझिटिव्हिस्ट आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट असे दोन स्कूल आहेत सोशलॉजीमध्ये की जे एकमेकांच्या कन्फ्लिक्टमध्ये येतात, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध विचारसरणीच्या आहेत. तर बऱ्याचदा एका विचारसरणीच्या थिंकरने बोललेली गोष्ट दुसऱ्या विचारसरणीच्या थिंकर्सला कुठे खटकते, कशा स्वरूपाने खटकते, ती याच्यामध्ये येते क्रिटिक्समध्ये. आता क्रिटिक्स म्हणजे पर्टिक्युलरली भांडणं नव्हे, बऱ्याचदा क्रिटिक्समध्ये चांगले कॉन्क्रीट आर्ग्युमेंटसुद्धा असतात, इव्हॉल्युशन्स असतं, इव्हॅल्युएशन असतं. त्यामुळे ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या, कारण मार्क्सच्या थेरीवर वेबर उभा राहिला, इव्हॉल्युशनरी अप्रोच त्याने घेतला, त्यामुळे ह्या थेरीज इम्पॉर्टंट राहतात. त्यानंतर अशा टॉपिक्सचं करंट पोझिशनमध्ये काय स्टेटस आहे किंवा लिंकेजेस काय एस्टॅब्लिश करू शकतो आपण बाकीच्या टॉपिकसोबत, हे इथे इम्पॉर्टंट ठरतं. आणि मग कन्क्लुजन, रेडीमेड कन्क्लुजन बनवून ठेवले तर अतिउत्तम. जे फ्युचरिस्टिक आहेत, सोशलॉजीमध्ये त्याचं इम्पॉर्टन्स शो करता येईल, त्याच्यामुळे तुमचं आन्सर अधिक चांगलं दिसतं. आता नोट्स मी तुम्हाला दाखवतो सुद्धा, मराठीमध्ये पण दाखवतो आणि इंग्लिशमध्ये पण दाखवतो. पहिला आपण इंग्लिशच्या नोट्स बघूया. सेम टॉपिक घेतला आहे मी, त्यामुळे तुम्हाला कळायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये जस्ट एक मिनिट. येस, याच्यामध्ये तुम्ही पहा, हा एम.एन. श्रीनिवास पेपर 2चा थिंकर आहे, याच्याबद्दलची ही नोट आहे. आता पहिलं काय येईल, त्याचं बुक, कोणत्या बुकमधून त्याने रायटिंग केलं, त्याचा व्ह्यू, कोणत्या व्ह्यूचा तो रायटर आहे त्या पद्धतीचं येईल. त्यानंतर त्याच्या रिलेटेड बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की ती थेरी आहे स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट. आता तो ज्या मेथडॉलॉजीमध्ये अभ्यास करतो त्या मेथडॉलॉजीसुद्धा इथं डेफिनेशन आलेली दिसते बघा.
त्यानंतर तुम्ही इकडच्या साईडला पाहू शकता, त्याची पूर्ण स्टोरी आहे. थोडक्यात बऱ्याचदा काय होतं, पेपर लिहिण्याआधी त्या थिंकरबद्दल थोडी आयडिया असेल तर तुम्ही जास्त चांगले आन्सर लिहू शकता. त्याच्यामुळे कदाचित इथे हे आलेलं दिसेल तुम्हाला. आता जर मूळ त्याची जर थेअरी पाहिली एखादी, हां आता ही संस्कृतायझेशन ही मुख्य थेअरी आहे रायटिंगमध्ये. मग त्याचं काय होईल, अकॉर्डिंग टू श्रीनिवास, इथे लिहिलेलं दिसतं बघा, अकॉर्डिंग टू श्रीनिवास संस्कृतायझेशन इज अ प्रोसेस बाय विच, म्हणजे ही डेफिनेशन आहे पूर्ण. ही डेफिनेशन त्याने दिलेली आहे श्रीनिवास यांनी. त्यांचं प्रॉपर नाव, त्यांचे डेफिनेशन, त्यानंतर त्या कन्सेप्टबद्दलचे व्ह्यूज आहेत वेगवेगळे. आता सोशोलॉजी हा पॅटर्न एक लक्षात घ्या, सोशोलॉजीमधलं बरंचसं रायटिंग हे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये येतं, ते पॉईंट फॉर्मॅटमध्ये बरेचदा टॉपर टाळतात. मग आपण सुद्धा तेच करणार आहे. याच्यामध्ये बघा, हे पॉईंट फॉर्मॅटमध्ये पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये त्या एकूण थेअरीबद्दल त्याचं इन्फॉर्मेशन लिहिलेली दिसते. पुढे जर तुम्ही जाल तर मी मगाशी म्हटलं तसं क्रिटिसिझम, मर्यादा दर्शवणारे काही थिंकर असतात की या टॉपिकला कुठे क्रिटिक्स करता येईल. मग DM मुजमदार असतील, वेगवेगळे थिंकर्स आहेत जे त्याचं क्रिटिक्स करतील की नाही हे बरोबर आहे, हे बरोबर नाही. मग त्याच्यातले काही पॉईंट्स आपण इथे लिहिणार आहे. त्यानंतर हा पुढचा आस्पेक्ट जो आहे की त्याचा संस्कृतायझेशनचा रोल काय आहे ओव्हरऑल सोशोलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये, तो इथे डिस्कस केलेला दिसतो. येस, अशा प्रकारे ही नोट झाली. मराठीची नोट्सवरून तुम्हाला अजून नीट कळेल. स्कॅनिंगचा डिफरन्स असतो, स्कॅन कॉपीमुळे थोडंसं आयडिया प्रॉपर येत नाही, पण तरी देखील आपण ट्राय करूया. येस, M.N. श्रीनिवास, येस M.N. श्रीनिवास इथे लिहिलेलं दिसतंय. त्यांच्या बुकचं नाव दिलं आहे सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया. त्यांचा दृष्टिकोन सांगितला आहे, कोणत्या आस्पेक्टने ते स्टडी करतात, क्षेत्रीय दृष्टिकोन, टेक्स्च्युअल व्ह्यू, फील्ड व्ह्यू आहे त्यांचा. त्यानंतर सांस्कृतिकीकरण ही व्याख्या दिसते इथे बघा सांस्कृतिकीकरणाची ओव्हरऑल. ओके, एखाद्या जातीकडून वगैरे ते संपूर्ण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पाश्चिमात्यीकरण दुसरी थेअरी आहे त्यांची, त्या थेअरीबद्दलची इन्फॉर्मेशन इथं आलेली दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरच्या इतर घटकांचं, जसं की जाती व्यवस्थेबाबतचं पण त्यांचं लिखाण आहे, ते लिखाण दिसतंय. डॉमिनंट कास्ट त्याच्याबद्दलचं लिखाण दिसतंय. आणि इथं येईल टीकात्मक बाबी. तिकडं जे क्रिटिसिझम मला पार्ट आला होता तो इथे मराठीमध्ये टीकात्मक बाबी. मग योगेंद्र सिंग काय म्हणतात त्यांच्याबद्दल, D.N. मुजमदार आपण तिकडं पण पाहिलं, ते इथे काय म्हणतात, या सगळ्या आस्पेक्टला धरून मग आपलं एक नोट एका सब्जेक्टची कंप्लीट होते. आता याच्यामध्ये काही आस्पेक्ट राहतात तरीसुद्धा, जसं की त्याचं कंटेम्पररी रिलेव्हन्स काय आहे तो राहतो, किंवा त्याचं इतर टीका पण इथे तुम्हाला दिसत असतील. इतर टीका आहेत, काही सद्य उदाहरणंसुद्धा आहेत, किंवा सद्य समाजशास्त्रज्ञांनी कशा टीका केल्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिसेल. आता मी जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे त्या नोट्समध्ये कशा कशाची कमतरता दिसली आपल्याला. येस, करंट पोझिशन अँड लिंकेज ऑफ टॉपिक्सची कमतरता दिसते. का दिसते असं? आता ह्या जुन्या नोट्स आहेत, पण या नोट्समध्ये असं प्रॉब्लेम्स काय येतात, कारण मोस्ट ऑफ दी रायटिंग पेपर 2चं जे आहे अवेलेबल ते करंट आणि कंटेम्पररी लिंकेजेसचा आस्पेक्टच त्याच्यामध्ये वगळलेला दिसतो. मग तुम्ही किती पण रेफरन्स बुक्स यूज करा, त्याच्यामुळे आपल्या क्लास नोट्समध्ये मी हा आस्पेक्ट ॲड करणार आहे, करंट पोझिशन आणि लिंकेज कसं करायचं. आणि हे मोस्ट ऑफ दी नोट्समध्ये येईलच, पण तरीसुद्धा मॅक्सिमम वेळा मी हे तुम्हाला क्लास डिस्कशन्समध्ये एक्झाम्पल सांगेल. तर तुमचं काम ते रायटिंग करून घेण्याचं आहे. खूप सारी उदाहरणं मी बोलता बोलता सांगेल, ती तुम्हाला ॲड करायचे ज्याने तुमचे आन्सर अजून चांगले होतील. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा मी तुम्हाला त्याच वेळेस शिकवेल काय आहे ते. ओके, अशा पद्धतीने आपण सोशोलॉजीच्या नोट्स मेकिंगच्या प्रोसेसला सामोरे जात असतो. थँक्यू.